मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। काय तुम्ही रेडी आहात समर ग्लो अचीव करण्यासाठी? काय पुष्पा, समर मध्ये ग्लो कुठे अचीव होतो? तर समर मध्ये उन्हात घरातून बाहेर कसं पडायचं याचा प्रश्न पडतो। रखरखीत ऊन असतं, स्किन टॅन होते, पिंपल्स येतात, धूळ असते, त्याच्यामध्ये ग्लो कसा काय येणार? तर तुम्ही घाबरू नका, त्याचं सोल्युशन माझ्याकडे आहे आणि मी त्याचा तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने काय उपाय करायचा ते मी तुम्हाला माझ्या या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर उपाय काय आहे? तर उपाय म्हणजे बाहेर रखरखीत उन्हात जाण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन लावणं हे महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे। आता सनस्क्रीन लावायचं म्हणजे काय? डायरेक्ट आपण चेहऱ्याला सनस्क्रीन नाही लावू शकत। त्यासाठी तुम्हाला कसं फॉलो करायचं? पहिलं टोनर यूज करायचं, स्किन स्वच्छ करायची, मग टोनर, मग मॉइश्चरायझर करायचं आणि नंतर सनस्क्रीन लावायचं। आता सनस्क्रीन तुम्ही बोलाल की सनस्क्रीन सगळ्याच स्किनला किंवा ड्राय स्किन असते, ऑइली स्किन, 4 प्रकारचे स्किन असतात। एक तर ड्राय असते, ऑइली असते, कॉम्बिनेशन असते आणि सेन्सिटिव्ह असते। तर तुम्ही कुठली क्रीम निवडायची हे कसं ओळखायचं? तुमची स्किन कोणती आहे, कोणत्या टाईपमध्ये तुमची स्किन येते ती तुम्ही कशी ओळखायची? तर त्याचा एक साधा सोपा तुम्हाला उपाय मी सांगते। आंघोळ केल्यानंतर आपण फेस वॉशने आपला चेहरा स्किन एकदम क्लीन करायचा, अर्धा तास थांबायचं, तसंच काही न लावता अर्धा तास थांबायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप तुमच्या चेहऱ्यावर, जर तुमची ऑइली स्किन असेल तर ऑइल आलेलं तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल, असं ऑइल आले ते। तर तुम्ही टिश्यू पेपर घ्यायचा, त्या टिश्यू पेपरने असं डॅप करायचं किंवा असं असं करायचं, पुसायचं, तुम्हाला कळेल। जर टिश्यू पेपर जर ओला झाला, ऑइली झाला तर तुमची स्किन ही ऑइली आहे। ड्राय स्किनवाल्यांची स्किन आपोआप खेचली जाते, ताणली जाते आणि ती अशी रफ होते, त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपली स्किन ही ड्राय आहे। आता कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय? कॉम्बिनेशन म्हणजे मिक्स असते, म्हणजे इथे गालावरती ती ड्राय असते आणि इथे कपाळावर, पूर्ण नाकावर, अनोटीवर, ह्याला टी झोन बोलतात याला। या टी झोनवर फक्त ऑइली होतं आणि इथे फक्त ड्राय होतं। तर ते टी झोनवर जर आपण परत एक टिश्यू घ्यायचा आणि त्याच्यावर इथे इथे कपाळावर इथे असं पुसून बघायचं। ऑइली झाले असेल तर इथे आपली स्किन ऑइली आहे आणि इथे जर झाली नाही टिश्यू पेपरने ऑइली तर इथे आपली स्किन ड्राय आहे हे ओळखायचं। आता सेन्सिटिव्ह स्किन ही खूप नाजूक असते, त्याला कुठलेही प्रोडक्ट लावताना किंवा घरी बनवलेले जे DIY असतं ते लावताना सुद्धा खूप विचार करून लावायचं असतं, कारण त्याला कधी कधी घरच्या वस्तू सुद्धा त्या स्किनला सूट होत नाही। तर क्रीम तर घेताना आपण नेहमी पॅच टेस्ट करायचं असतं। घरच्या पण कुठल्याही वस्तू वापरताना अगोदर आपण पॅच टेस्ट करून बघायची आणि मगच त्या यूज करायच्या असतात। तर ह्या आपल्या स्किन टाईप प्रमाणे स्किन टाईप ओळखता येते। आता बाजारात गेल्यानंतर आपल्या ड्राय स्किनला कोणती सूट होते, कुठलंही प्रोडक्ट तुम्ही बाजारात घ्यायला जाल त्याच्या मागे पूर्ण मेन्शन केलेलं असतं, मागे पूर्ण लिहिलं असतं की ड्राय स्किनसाठी आहे, ऑइली स्किनसाठी आहे, त्याला काय काय त्याच्यामध्ये कंटेंट आहेत ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं। ते वाचून मगच आपल्या स्किनला जे सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर चूज करायचा आहे। आता घरी राहणाऱ्या महिलांसाठी तरी ठीक आहे, त्यांचं एक वेळ चालून जातं, पण ज्या बाहेर जातात, वर्किंग वुमेन आहेत, त्यांना रोज कामानिमित्ताने बाहेर पडावंच लागतं, त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या स्किनची आणि आपल्या चेहऱ्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांना सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे। शिवाय आपण आता समर वेकेशन म्हणजे समर येतो आता, तर सुट्ट्यांमध्ये मोस्टली सर्वजण बाहेर फिरण्यासाठी जातात। तर बाहेर आपण जातो फिरण्यासाठी, ते जास्त दिवसभर आपण बाहेरच असतो, उन्हातच असतो, त्यावेळेला पण आपल्याला सनस्क्रीन, चांगल्या प्रकारचं सनस्क्रीन लावणं हे गरजेचं आहे। आता मी तुम्हाला मी काय यूज करते, मी कुठले सनस्क्रीन यूज करते आणि काय मॉइश्चरायझर मी यूज करते मी तुम्हाला ते दाखवते। तर एक मिनिट। तर मी हे लोटसचं यूज करते सनस्क्रीन, हे मला खूप आवडते, लोटसचं सनस्क्रीन आहे। ह्याचं SPF आहे ते 20 आहे आणि UVA आहे आणि ते प्लस आहे। तर हे मी यूज करते, हे खूप मला आवडतं, मला ते सवय झालेली आहे आता आणि हे मला चांगलं वाटतं। आता हे 20च आहे, पण तुम्ही बाहेर जाताना समजा फिरायला जात असाल समर वेकेशनमध्ये तर तुम्हाला 20चं नाही चालणार, तुम्हाला जास्त 40-50 SPF असलेलंच घेतलं पाहिजे, कारण आपण बाहेर रखरखीत उन्हात जातोय, त्यामुळे जास्त SPF असलेलंच तुम्हाला यूज करावं लागेल। हा लोटसमध्ये पण तुम्हाला भेटतं जास्त SPF असलेलं, ते पण तुम्ही
घेऊ शकता तुमच्या स्किन टाईप प्रमाणे. हे एक झालं. आणि दुसरं आता मी काय यूज करते ते म्हणजे आहे लॅक्मीचं. हे लॅक्मीचं आहे. तर ह्याचा SPF आहे तो 50 आहे. आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. आणि हे पण मी यूज करते. हे बाहेर जाताना मी जास्तीत जास्त यूज करते. आणि हे पण ऑल स्किन टाईपसाठी आहे लोटस. ह्याच्यावर मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जेव्हा क्रीम घ्यायला जाल तुम्ही स्वतः बघायचं त्याच्यावरती ऑल टाईपसाठी आहे, ड्राय स्किनसाठी आहे का ऑइली स्किनसाठी आहे, तेच तुम्ही घ्यायचं. आणि मी मॉइश्चरायझर जे यूज करते मी माझं पर्सनल ते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. हे मला खूप आवडतं. हे सुपर लाईट जेल, हे पॉन्ड्स सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर आहे. हे मला खूप आवडतं आणि मला हे सूट पण होतं. तर अशा प्रकारे हे माझ्या स्किनसाठी मी यूज करते. आणि हे गुलाब जल आहे. हे पण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये असणं मोस्ट गरजेचं आहे. आता हे झालं क्रीमच्यासाठी. बाहेरचे प्रोडक्ट म्हणजे हे पैसे, आता प्रत्येक वेळेला आपल्याला पैसे देऊन विकत घेणं म्हणजे घरात जेव्हा आपण असतो तेव्हा आपण बाहेरचे प्रोडक्ट न वापरता घरी बनवले पण वापरू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला DIY असे 4 प्रकारचे दाखवणार आहेत. त्याच्यात 2 आहेत ते घरी तुम्ही असाल तेव्हा यूज करा, ते जरा थोडे माइल्ड असतात. आणि 2 असे दाखवणार आहेत जे तुम्ही घराच्या बाहेर गेला उन्हात तरी ते तुम्ही यूज करू शकता. घरी सनस्क्रीन DIY सनस्क्रीन कसे बनवायचे ते तुम्हाला मी सांगते. पहिलं म्हणजे कच्चं दूध घ्यायचं 2 चमचे कच्चं दूध घ्यायचं. त्याच्यात 1 चमचा भरून लिंबाचा रस टाकायचा आणि ते मस्त छानपैकी हलवायचं एका बाउलमध्ये. आणि ते मस्त मिक्स झालं की कापूस घ्यायचा, कापसात बुडवून ते आपल्या चेहऱ्यावरती लावायचं. हातावरती पण पूर्ण जिथे जिथे आपले हात उघडे आहे तिकडे पूर्ण लावू शकतो ते, आणि ते लावायचं. हा पहिला एक रेमेडी झाली. आता दुसरी काय करायचं, रोज वॉटर घ्यायचं. रोज वॉटर हे गुलाबजल आहे. हे 25 ml रोज वॉटर घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा ग्लिसरीन टाकायचं. 1 चमचा, मी तुम्हाला स्क्रीनवर ते दाखवणार आहे काय किती टाकायचं ते. 1 चमचा ग्लिसरीन टाकायचं आणि 2 चमचे ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. आणि हे चांगलं मिक्स करायचं, एकदम छानपैकी असं मिक्स करायचं. आणि ह्या बॉटलमध्ये स्प्रे बॉटल आहे त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. आणि जेव्हा आपण यूज करू ना, जेव्हा आपण चेहऱ्यावरती स्प्रे बॉटलमध्ये सगळं भरून मस्त हलवून यूज करायचं. आणि जेव्हा मारू ना चेहऱ्यावरती स्प्रे तेव्हा असं शेक करायचं, हलवायचं आणि मग मारायचं, म्हणजे सगळे ते व्यवस्थित मिक्स होईल. हे झाले 2 उपाय म्हणजे घरी लावण्यासाठी. सनस्क्रीन घरी लावण्यासाठी हे आहे. तर आता बाहेर जाण्यासाठी जे घरी कसे आपण काय रेमेडी बनवू शकतो ते तुम्हाला मी आता सांगणार आहे DIY. तर त्याच्यात पहिली रेमेडी आहे ते म्हणजे गाजर घ्यायचं आणि गाजर खिसायचं आणि त्याचा ज्यूस काढायचा. ते ज्यूस 2 चमचे घ्यायचे. त्या रसामध्ये रोज वॉटर टाकायचं 1 चम्मच रोज वॉटर टाकायचं. परत 3 चमचे ॲलोवेरा जेल टाकायचं त्याच्यामध्ये गाजराच्या रसात. आणि हे विटॅमिन ईची कॅप्सूल आहे, 400ची आहे. ती 1 कॅप्सूल घ्यायची, ती त्याच्यात व्यवस्थित पिळायची आणि ते मस्त छान हलवायचं, असं मिक्स करायचं. एकजीव सगळं एकत्र झालं पाहिजे. आणि कॉटननी ते आपण आपल्या चेहऱ्याला बाहेर जाताना लावू शकतो किंवा आपले ज्याचे हात वगैरे जे उघडे आहेत, मान गळा, त्याला सगळं असं कॉटननी लावून ते तुम्ही बाहेर जाऊ शकता. ही झाली पहिली. आता दुसरी सांगते अजून एक, ती काकडी घ्यायची. काकड्याचं तसंच सेम त्या प्रकारे ज्यूस काढायचा. ते ज्यूस 4 चमचे घ्यायची. त्याच्यामध्ये परत ॲलोवेरा जेल हे 3 चमचे टाकायचे. आणि तुमच्याकडे बदाम जर तेल असेल किंवा अक्रोडचं तेल त्यात टाकलं तर चांगलं असतं, पण अक्रोडचं जर नसेल तर तुम्ही बदाम तेल 1 चम्मच टाकायचं. आणि ते पण छानपैकी तसंच मिक्स करायचं. कुठलीही रेमेडी बनवताना ते मिक्स बनवून म्हणजे सगळं घेऊन झाल्यानंतर छान त्याला हलवायचं, जरा वेळ द्यायचा त्याला. आणि ते मिक्स करायचं. ते कॉटनमध्ये घेऊन पूर्ण आपल्या चेहऱ्याला, हाताला वगैरे जिथे आपले उघडे भाग आहेत तिकडे लावून आपण बाहेर जाऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रीम पण मी सांगितले की बाहेर जाताना कोणते तुम्हाला तुमच्या खिशाला परवडतील असे कोणते क्रीम तुम्ही घेऊ शकता ते पण सांगितले. आणि तुम्ही समर वॅकेशनमध्ये समजा बाहेर गेला तर तुम्ही हे जे DIY मी सांगितले DIY ते तुम्ही बाहेर कुठे गेल्यावर बनवू नाही शकत, बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागेल, तर ते बाजारात भेटणाऱ्या जे क्रीम आहेत, सनस्क्रीन आहेत तेच आपल्याला यूज कराव्या लागतील. तर त्यासाठी आपण
बाजारातलेच यूज करायच्या, पण ते कशा यूज करायचे ते तुम्हाला मी सांगितलं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 4 रेमेडी दाखवल्यात, 2 घरात लावण्यासाठी आणि 2 बाहेर लावण्यासाठी. तर जे बाहेर लावण्यासाठी जे सनस्क्रीन रेमेडी तुम्हाला मी दाखवली ते मी चुकून सांगितलं की कापसामध्ये बुडवून ते जे तुम्ही मिक्स कराल ना ते क्रीम फॉर्म मध्ये ते होईल, मग ते तुम्ही हातानेच तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. तर चला, तर मग अशा प्रकारे मी माझा हा ब्लॉग इथेच थांबवते. आता मी हे सर्व जे पुढचे माझे ब्लॉग येणार आहेत ते पूर्ण समर स्पेशलच असणार आहेत आणि समरचेच रिलेटेड असणार आहेत. तर तुम्ही ते जरूर बघा आणि सर्व माझे व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमची फॅमिली असेल त्यांना पण या रेमेडीचा जास्तीत जास्त उपयोग होऊ द्या आणि मी जे सांगते त्याचा उपयोग होऊ द्या, मग त्यांच्यापर्यंत ते पाठवा. तर अशा प्रकारे मी आता हा माझा ब्लॉग इथेच थांबवते. असंच आपण एकमेकाशी आनंदात राहूया, एक दुसऱ्यांना आनंद देऊया आणि या आनंदामुळेच आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण होते आणि त्या पॉझिटिव्ह वाईबमुळेच आपण आपल्याला स्वस्थ ठेवू शकतो आणि सुंदर पण ठेवू शकतो. तर मी माझा हा व्लॉग इथेच थांबवते आणि आता आपण परत भेटूया एक नवीन व्लॉगमध्ये. आणि असेच मी व्लॉग बनवणार आहे. पुढच्या व्लॉगमध्ये मी काय खायचं, व्यायाम काय करायचं हे सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. ते तुम्ही अजिबात मिस करू नका आणि असेच माझी व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण टाटा, बाय बाय, लव यू ऑल.